10 जूनला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। पांडुरंगाच्या मनात आलं तर आषाढी एकादशीपर्यंत ताई आणि दादा एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं। तर कार्यकर्त्यांना विचारून एकत्र येण्याबाबतचा निर्णय होईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। 10 जून म्हणजेच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ एकत्र येतील असं अमोल मिटकरी म्हणाल्यात। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत ते होईल। 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळे 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं। त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल। युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारही नाही। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी स्वागत केलंय। तर आमदार सुनील शेळके यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार हे दोन्ही जर एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आनंदच होईल। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्वजण मिळून एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमवू। दादाला एकटं पाडणं, दादाला विलन करणं हे जे कोणी करू पाहत होते त्यांना आज दादांचं नेतृत्व मान्य आहे हे त्या जाहीरपणाने उघडपणाने सांगतायत। परंतु आता वेळ देखील गेलेली आहे। उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होत असेल तर नक्की आम्हाला आनंद आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी मात्र खंडन केलंय। असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं प्रशांत जगताप म्हणाले। आमच्या पक्षाच्या म्हणजे जन्मापासून ते आजपर्यंत सातत्याने अशा प्रकारे आम्ही कधीतरी भाजपमध्ये जाऊ, कधीतरी आम्ही काँग्रेसमध्ये जाऊ किंवा कुठल्या तरी पक्षावर आमचं विलिनीकरण होईल अशा प्रकारच्या अफवा ह्या मागच्या 25-26 वर्ष माझ्यासहित आमच्या सगळ्या सिनियर लिडरने ऐकलेल्या। त्याच्यामुळं या ज्या काय आहेत गोष्टी त्या फक्त अफवाच आहेत असं आमचं